अत्यंत मोठी बातमी, महत्त्वाची बातमी आहे। एक व्हिडिओ समोर आलाय जो पाहून तुम्ही सुद्धा हादरून जाल। बहिणीचा मृतदेह भावानं उकरून काढलाय। अधिकाऱ्यांनी वृद्धावरती ही जबरदस्ती केलेली आहे। बहिणीच्या खात्यातून 20,000 रुपये काढायचे होते। बँकेनं बहिणीला घेऊन या असं सांगितलं। बहिणीचा मृत्यू झाल्याचं वारंवार सांगितलं, मात्र तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही। शेवटी वैतागलेल्या भावानं बहिणीचा मृतदेह खांद्यावरती घेऊन बँकेत नेलेलाय। ओडिशा ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यांचं हे संतापजनक कृत्य आहे। ओडिशातील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। संताप व्यक्त होतोय आणि दुसरीकडे तेवढंच हळहळ सुद्धा व्यक्त होतीये। श्रीरंग खरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। श्रीरंग, सविस्तरपणे सांगा, अतिशय संतापजनक असा हा प्रकार आहे। हा व्हिडिओ सुद्धा धक्कादायक आहे। आपण जो व्हिडिओ बघतोय हा व्हिडिओ ओडिशा मधला आहे। एका बहिणीचा मृत्यू झालेला होता आणि बँकेमध्ये तिचे 20,000 रुपये होते। ओडिशा ग्रामीण बँकेमध्ये तिचं खातं होतं आणि या पैशांची तिच्या भावाला, ज्याचं नाव जितू मुंडा असल्याचं सांगण्यात येत आहे, तो अशिक्षित आहे। त्याला बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितली होती सगळी प्रक्रिया की जर हे पैसे काढायचे असतील तर ज्या व्यक्तीच्या नावावर खातं आहे त्या व्यक्तीला तुम्हाला इथे घेऊन यावं लागेल। त्याने सांगण्याचा प्रयत्न केला की माझ्या बहिणीचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे ती इथे येऊ शकत नाही। मात्र तरीही असा आरोप केला जातोय की बँकेच्या अधिकाऱ्यांनी हा हट्ट धरला की ज्या व्यक्तीच्या नावावर हे खातं आहे त्या व्यक्तीला तुम्हाला बँकेमध्ये आणावं लागेल। त्यासाठी जितू मुंडानं त्याच्या बहिणीचा मृतदेह उकरून काढला आणि हा मृतदेह त्याने बँकेमध्ये आणून ठेवला, ज्यानंतर बँकेमध्ये एकच खळबळ उडालेली होती। बँकेच्या अधिकाऱ्यांनाही 2 मिनिटं काही कळेना असं झालेलं होतं की हा नेमका काय प्रकार आहे, कारण जितूला त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला होता। जितूला ते कळत नव्हतं, ज्यातून हा सगळा प्रकार झालेला आहे। मात्र ही गोष्ट बँकेच्या अधिकाऱ्यांनी देखील समजून घेणं गरजेचं होतं, कारण तो सांगत होता की माझ्या बहिणीचा मृत्यू झालेला आहे आणि मी त्या बहिणीला इथे आणू शकत नाही। ही गोष्ट जर त्यांनी ध्यानात घेतली असती तर हा प्रकारच झाला नसता। वैष्णवी, अर्थातच श्रीरंग, सगळा जो हा प्रकार आहे तो धक्कादायक असाच आहे। अधिकाऱ्यांनी सुद्धा समजून घेतलं नाही आणि ज्या पद्धतीनं या वृद्ध व्यक्तीला नंतर हे कृत्य करावं लागलंय किंवा त्याला ते भाग पाडलं गेलंय ते देखील संतापजनक आहे आणि तितकंच धक्कादायक आहे।